कार्वे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील हे पांडवकालीन महादेव मंदिर आहे. एकदम तुम्हाला आता हे पुढे सभामंडप बांधलेला आहे. एकदम असं जुन्या काळातलं आहे. बाहेरनं तुम्हाला वाटणार नाही, पण आता आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला जाणवेल की हे खरंच किती जुन्या काळातलं मंदिर आहे. ते असं एकदम पांडवकालीन म्हटलं आहे, पण नेमका काळ आपण काय सांगू शकत नाही. तर असं एकदम दगडामध्ये काळ्या पाषाणात कोरलेलं हे मंदिर आहे. त्याची अवस्था आता एकदम खराब आहे. तर गव्हर्नमेंटनं किंवा ज्या शासकीय ज्या आहेत गावातल्या किंवा सरकारमधल्या, त्यांनी यात लक्ष घालून याची सुधारणा करायला पाहिजे. तर असं हे इथं नागोबाचं देवस्थान आहे इकडचं एका बाजूला, आणि एका बाजूला बहुतेक गणेश आहे, आणि आतमध्ये पिंड आहे महादेवाची, गणपती आहे, आणि हा नंदी आहे. तर याचं जतन झालं पाहिजे. हे खूप जुनं असं महादेव मंदिर आहे. आतमध्ये गेल्यानंतर अशी सुंदर अशी पिंड आहे, आणि परत गाभाऱ्यात अशी फरशी बसवलेली आहे. आता तर हे असं वरून पडझड व्हायला लागलेलं आहे. LED लाईट वगैरे ह्याची सोय केलेली आहे यांनी आतमध्ये. तर अशा जुन्या मंदिरांचा जतन होणं गरजेचं आहे, त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. अशी बरीचशी मंदिर आपल्या जिल्ह्यात आहेत, तालुक्यात आहेत, गावात आहेत. त्याचा पर्यटकांनी लाभ घेतला पाहिजे, सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे. जागृत असं देवस्थान आहे पांडवकालीन महादेव मंदिर कार्वेगावचं.